नमस्कार. आज आपण मस्त अशी काळ्या मसाल्याची एकदम सुंदर अशी आणि चवीलाही एकदम छान लागेल अशी भरलेली डबूक वड्यांची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक सारण बनवावं लागणार आहे. तर त्यामध्ये ते बनवण्यासाठी आपण घेतलं आहे 1 वाटी खोबरं किसून घेतलंय, डाळीचं पीठ, खसखस, त्यानंतर लसूण घेतलाय, चवीपुरतं मीठ, हळद, त्यानंतर थोडा ओवा आणि लाल तिखट. आता सारण बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी एक कढई घेतली, त्यामध्ये तेल टाकलं. ते तेल थोडंसं तापलं की त्यामध्ये आपल्याला किसलेलं खोबरं टाकायचंय आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता त्यामध्येच आपल्याला खसखस सुद्धा टाकून घ्यायची आहे आणि हे जे मिश्रण आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. खसखस जे आहे हे आपण चांगल्या प्रमाणात वापरायची, म्हणजे याची जी टेस्ट आहे सारणामध्ये एकदम छान लागते. तर बघा, आपलं जे खोबरं आहे ते मस्त असं गोल्डन ब्राउन जे आहे हे झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे लसूण. लसूण जो आहे हा मी बारीक वाटून टाकला आहे. तुम्ही चिरून पण टाकू शकता. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं, थोडीशी हळद टाकायची. आता या सारणामध्ये तुम्ही तिखट जे आहे, लाल तिखटची जी पावडर आहे ती सुद्धा टाकू शकता. पण मला नाही टाकायची होती म्हणून मी नाही टाकली. फक्त हळद आणि मीठ टाकलं आहे. आणि हे जे सारण आहे हे थंड करून एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला या डबूक वड्याचं आवरण बनवायचं आहे. त्याच्यासाठी मी डाळीचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलंय आणि हळद टाकली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ओवा आणि हे जे मिश्रण आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एकदम थोडंसं पाणी टाकलंय मी याच्यामध्ये आणि बघा, चमच्याच्या मदतीने एकदम पीठ घेतो त्यानुसार आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. तर अशा पद्धतीने जर तुम्ही जर डाळीचं पीठ तुम्ही जर भिजवाल तर याच्याने आपले हात पण चिकट होत नाही आणि छान असा गोळा सुद्धा मळला जातो. तर अशा पद्धतीने तुम्ही जे सारण आहे ते बनवून बघा किंवा डाळीचं पीठ जे आहे हे मळून बघा, तर तुम्हाला नक्कीच याचा उपयोग होईल. तर बघा, एकदम कमी वेळात म्हणजे 5 मिनिटाच्या आतमध्ये आपला हा जो गोळा आहे तो मळला गेला. त्यानंतर मस्त असं हाताच्या मदतीने असा एक गोळा तयार करून घेतला. आता यानंतर आपल्याला पोळपाट घ्यायचा आहे आणि हा जो गोळा आपण बनवला आहे तो आपल्याला छानपैकी लाटून घ्यायचा आहे. याला मी मस्त असं पीठ लावून घेतलंय. तुम्ही डाळीचं पीठ लावू शकता किंवा तुम्ही तेल लावून पण इथे हा गोळा जो आहे हा लाटू शकता. तर अशा पद्धतीने जाडी असलेला मस्त असा गोळा जो आहे हा आपल्याला छानपैकी लाटून घ्यायचा आहे. आता याच्यामधून आपल्याला छोटे छोटे मोदकसाठी जसं आपण छोट्या छोट्या पुऱ्या करतो तशाच पद्धतीने ग्लासच्या मदतीने मी इथे ह्या ज्या पुऱ्या आहेत ह्या करून घेतल्या. तुम्ही छोटे छोटे गोळे करून असे सेपरेट सेपरेट पुऱ्या लाटल्या तरी चालेल, पण ह्या पद्धतीने पटकन होतं म्हणून मी अशी पोळी जी आहे ही लाटून घेतली. आता याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे. मोदकला जसं भरतो त्यानुसार आपल्याला याच्यामध्ये सारण भरायचं आहे. बाजूने अशा पाकळ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि नंतर हे सारण मधल्या साईडला दाबून मस्त असा मोदक तयार करायचा आहे. आता मोदक जसा बनतो तसंच सेम तुम्ही मोदक सुद्धा राहू देऊ शकता, पण मी वरचा जो शेंडा आहे तो कापून घेतलाय आणि असा गोल गोल असे मी आपले डबूक वडे जे आहे ते बनवून घेतले. तर असेच मी सगळे डबूक वडे जे आहे हे बनवून घेतले. तर अशा पद्धतीने आपले डबूक वडे जे आहेत हे तयार झालेले आहेत. यानंतर आता आपल्याला बनवायचे आहे आमटी. त्यासाठी आपल्याला लागणार आहे सारण. आता हे सारण बनवण्यासाठी मी एक मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामध्ये लसूण टाकला, आलं टाकलंय. त्यानंतर भाजलेला कांदा आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचा आहे. आता तुम्हाला जेवढी ग्रेव्ही बनवायची आहे त्यानुसार तुम्ही मोठ्या साईजचे असतील तर 2 कांदे आणि लहान साईजचा असेल तर 3 कांदे असे वापरू शकता. त्याच्यानंतर टोमॅटो टाकायचा आहे आणि जिरे टाकायचे आहे आणि हे जे मिश्रण आहे हे छानपैकी वाटून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपलं मिश्रण जे आहे हे तयार झालंय. आता ज्या कढईमध्ये आपण सारण बनवलं त्याच कढईमध्ये तेल टाकायचंय, ते गरम करायचंय आणि त्यानंतर आपण जे सारण बनवलं आहे, जे वाटण बनवलंय ते त्याच्यामध्ये ऍड करायचं. जेव्हा त्याला तेल सुटायला लागेल तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये जे आहे स्पाइसेस टाकायचे आहे, ज्याच्यामध्ये मी लाल तिखट 1 चमचा घेतलं होतं. त्याच्यानंतर 2 चमचे मी त्याच्यामध्ये काळा मसाला वापरलाय आणि अर्धा चमचा हळद वापरली आणि हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर थोडंसं त्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत राहू द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून जे आहे पाणी मिक्स करायचं आहे.
तर अशा पद्धतीने आपली जी आमटी सुद्धा आहे ही झटपट तयार होते. तुम्हाला जितकी आमटी हवी असेल त्यानुसार त्याच्यामध्ये पाणी ऍड करायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि त्याला उकळी येण्यासाठी जे आहे ते ठेवून द्यायचं. आता जेव्हा याला उकळी येईल तेव्हा आपण त्याच्यामध्ये ते डबूक वडे सोडणार आहोत. तर बघा 10 मिनिटानंतर हे जे आमटी आहे त्याला उकळी यायला लागली. तर याच्यामध्ये आपण जे सारण भरलेले डबूक वडे आहेत हे सोडून देऊया आणि त्याच्यानंतर 10 मिनिटं ते डबूक वडे शिजायला तरी लागतील. म्हणून ही जी भाजी आहे ती 10 मिनिटं तशीच राहू देऊया, म्हणजे त्याच्यामध्ये जे डबूक वडे आहेत आत्ता आपण सोडलेले ते व्यवस्थित शिजतील. तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि 10 मिनिटं गॅसवर राहू द्या. अशी ही जी भाजी आहे काळ्या मसाल्याची खायला इतकी मस्त लागते. तर बघा 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपले डबूक वडे सुद्धा व्यवस्थित शिजलेले आहे आणि भाजीला तवंग सुद्धा खूप छान आला आहे. तर बघा अशी ही मस्त चमचमीत काळ्या मसाल्याची भाजी जी आहे ही बनवून तयार आहे. खायला एकदम सुंदर लागते. तुम्ही भात, पोळी आणि ही भाजी एक नंबर कॉम्बिनेशन आहे. तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.